बऱ्याचशा शाळांमध्ये पालकांना अशी धमकी दिली जाते की जर तुम्ही शाळेच्या फी वाढीविरुद्ध किंवा शाळेमध्ये जे काही असुविधा आहेत, गैरसोय आहेत, शाळेचे काय प्रॉब्लेम आहेत याच्याबद्दल बाहेर जर काय वाच्यता केली किंवा याच्याबद्दल जर तुम्ही काय बोलले तर तुमच्या मुलांना आम्ही शाळेमध्ये त्रास देऊ. लक्षात घ्या, अल्पवयीन मुलांना त्रास दिला, लक्षात घ्या, जर मुलींना त्रास दिला डायरेक्ट पोस्को अप्लाय होईल. मी हीच शाळा नाही, कोणत्याही शाळेच्या संचालकाला पहिले सांगतो कॅमेऱ्यामध्ये, जर 18 वर्षाखालच्या मुलीला 16 वर्षाखालच्या मुलीला तिने साधं जरी म्हटली ना की प्राचार्याने मला हात लावला तरी पोस्को अप्लायड आहे. लक्षात घ्या. त्यामुळे कोणाच्या मुलीला किंवा एखाद्या लहान मुलाला जर कोणी त्रास दिला, मग तो शिक्षक असेल, शिक्षिका असेल, प्राचार्य असेल, मालक असेल शाळेचा, या सर्वांवरती गंभीर गुन्हे दाखल होऊ शकतात. त्यामुळे कोणीही पालकांना अशी धमकी द्यायची नाही की आम्ही तुमच्या मुलांना त्रास देऊ, वर्गामध्ये हे करू असं. आणि मुलांना बोलतं करा. वर्गामध्ये त्यांना थोडं जरी डिस्क्रिमिनेशन झालं, वर्गामध्ये त्यांच्याशी थोडा जरी भेदभाव झाला, मग तो पालकत्वाच्या नात्याने झाला, फीच्या नात्याने झाला, जातीच्या निमित्ताने, धर्माच्या निमित्ताने, कशाच्या निमित्ताने होते, शिक्षणाच्या बाबतीत शिक्षण नाही झालं पाहिजे. जर डिस्क्रिमिनेशन केलं तर लक्षात ठेवायचं की या शहरामध्ये जोपर्यंत नामदेवराव जाधव राहतात तोपर्यंत एकाही पालकांनी काळजी करायचं काम नाही. एकाही पालकांनी, कोणत्या शाळेत असो. आणि मी जसं सकाळी फोन लावून शिक्षण अधिकाऱ्यांनी इथं बोलवलेलं आहे, हे माझ्यामध्ये गट्स आहेत. मी इथून महाराष्ट्राच्या कोणत्याही नेत्याला, एखाद्या IAS ऑफिसरला फोन लावू शकतो, कारण मी सुद्धा एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे. सनई छत्रपती शासन हा माझा रजिस्टर पक्ष आहे आणि त्या पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला भारतीय राज्यघटनेमध्ये बरेचसे अधिकार आहेत. त्याचा वापर करून मी तुमच्यासाठी लढतोय. बाकीचे कोणी पक्ष तुमच्या मतीला येणार नाही, कारण यांचे पार्टनर आहेत. काही बिल्डरांचे पार्टनर आहेत, काही शैक्षणिक संस्थांचे पार्टनर आहेत. लक्षात घ्या, एक काळामध्ये शिक्षण महर्षी असायचे, आता शिक्षण सम्राट आहेत. याच्या पुढे जाऊन सांगतो, एक काळामध्ये वाळू माफिया असायचे, एक काळामध्ये ड्रग्स माफिया होत होते, एक काळामध्ये दारू माफिया होते, आता शिक्षण माफिया तयार झालेले आहेत. म्हणजे फीचं काही प्रमाण आहे की नाही. म्हणजे ते पालक बिचारे, म्हणजे गरीब जनावरच हो, गाय बिचारी एक काठी मारली, काही बोलली नाही, 2 काठ्या मारायच्या, बरोबर. आणि गाईला म्हशीला ते माहिती ना की एक इंजेक्शन देतात जास्त दूध देण्यासाठी, ते अशोक खरात, मिस्टर अशोक खरात वापरत होते ते. हा, तर ते इंजेक्शन दिल्यानंतर गाई म्हशी थोडेसे जास्त दूध देतात, परंतु त्या केमिकलमुळे, त्या हार्मोन्समुळे जे कोणी दूध पिल त्याला कॅन्सर होतो. मला वाटतं शिक्षण क्षेत्रामध्ये अशा प्रकारची फी वाढ, म्हणजे जसं म्हशीला दूध वाढण्यासाठी इंजेक्शन, तसं शिक्षण क्षेत्रातली आवाढ हवे फी वाढ, हे मला वाटतं एक प्रकारचा समाजाला लागलेला कॅन्सर आहे. आणि हा सगळे पालक एकत्र आले तर मी तुम्हाला ग्वाही देतो, आज हे पहिलंच आंदोलन आहे आपलं. असंच आपण 4-5 दिवस, 7-8 दिवस लावून धरू, भव्य मोर्चा आपण शिक्षण उपसंचालकांच्या ऑफिसवर काढू.